तुळजापूर मतदारसंघाच्या बोगस मतदारांबाबत वेळेत तक्रार करूनही कारवाई का नाही असा सवाल धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला विचारले। तुळजापूर विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने 6000 बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाला होता। मतदार नोंदणी केलेले मतदार हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या मुंबई येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित असल्याचा आरोप देखील निंबाळकरांनी केलाय। त्याच अनुषंगाने पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नसल्याने ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राहुल गांधींना टॅग करून माहिती दिली असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः सांगितलं। राहुल गांधी जे म्हणतायत की वोट चोरी कशा पद्धतीने केली जाते हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि निवडणूक आयोग जे वारंवार सांगताय की तुम्ही त्याच वेळेस तक्रार का केली नाही, तर आम्ही ही त्याच वेळेस तक्रार केलेली आहे। हो का, स्वतः सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फिर्याद दिली आहे पोलीस स्टेशनला। काय झालं 9 महिन्यात, ह्याचं काय कारवाई केली? मला वाटते निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका बजावतोय। त्याच्यातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे, कोण लोकशाही संपू पाहत आहे? मला वाटते हे जनतेच्या समोर उघड करा, अशा प्रकारची मागणी मी मुख्य निवडणूक आयोग देशाच्या आणि राज्याच्याही दोघांनाही केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।